रेल्वे प्रवासी भजन मंडळ अनुक्रमांक 4 हॅलो हॅलो मुख्य गायक आदरणीय सदानंदजी चव्हाण माऊली. आपण आपला माईक या ठिकाणी चेक करून घ्या. हॅलो 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 नमो स्वामिराजं दत्तावतारं श्रीविष्णुब्रह्मा शिवशक्तिरूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते पुंडलीकवरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान हरी जय जय
घेता नाम विठोबाचे घेता नाम नाम घेता नाम घेता नाम नाम घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा वेद सिनला झाली सीमा घेता नाम 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 घेता नाम 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 घेता नाम घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे नामे तारिले अपार नामे तारिले अपार नामे तारिले अपार महापापी दुराचार महापापी दुराचार घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे वाल्या कोळी महाहत्यारी रामनामे तो उद्धरी घेता नाम 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 घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे सेना बैसला निवांत 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 नाम नाम उच्चारित विठ्ठल नाम उच्चारित विठ्ठल नाम उच्चारित विठ्ठल
काय माझा कृष्ण देखिला काय कुणीतरी सांगा गे सांगा कुणीतरी सांगा गे सांगा कुणीतरी सांगा गे सांगा हाती घेऊनिया फुला अंगणी रांगत आले मूल होते सारवीत मी चूल कैसी भूल पडियेली कशी भूल पडियेली माझा कृष्ण देखिला काय माझा कृष्ण देखिला काय कुणीतरी सांगा गे सांगा कुणीतरी सांगा गे सांगा कुणीतरी सांगा गे सांगा माथा शोभे पिंपळ पान मेघवर्ण ऐसा जान तया म्हणती श्री भगवान गळमाळ वैजयंती गळमाळ वैजयंती माझा कृष्ण देखिला काय माझा कृष्ण देखिला काय कुणीतरी सांगा गे सांगा कुणीतरी सांगा गे सांगा कुणीतरी सांगा गे सांगा एका जनार्दनी माय एका जनार्दनी माय एका जनार्दनी माय कृष्ण सांगावे ते काय कृष्ण सांगावे ते काय माझा 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 कृष्ण देखिला काय माझा कृष्ण देखिला काय कुणीतरी सांगा गे सांगा कुणीतरी सांगा गे सांगा कुणीतरी सांगा गे सांगा सांगा गे सांगा सांगा गे सांगा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. गायन, चकवा आणि डफली या सगळ्यांचं अतिशय सुंदर मिश्रण असणारा आतापर्यंतचा हा सोहळा हे सादरीकरण या ठिकाणी झालेलं आहे. मी सादरकर्त्या भजन मंडळाचं अर्थातच संत कृपा रेल्वे प्रवासी भजन मंडळ आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आपण केलेली सादर सेवा परीक्षकांना कशी वाटते आपण त्यांच्या माध्यमातून ऐकू. रामकृष्ण हरी. खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आनंददायी जी वाटली ती अशी आहे, तुमचं एवढं वय असताना तुमच्या आवाजातला गोडवा माधुर्य हे फक्त एक तर कृपेमुळे होऊ शकतं आणि तुमची भजनाच्या साधनेमुळे होऊ शकतं. आणि या वयापर्यंत ही जी चाल आहे माझा कृष्ण देखील काय, याच्यामध्ये श्वासाचं नियंत्रण फार मोठं आहे. लावा बरं कळे. डफलीवादक तुमच्या डफलीमध्ये मला थोडंसं मृदंगाचं अंग वाटलं आणि कोरस पण अतिशय छान आहे. फक्त कोरस करत असताना अभंग ज्या रसात गायला जातो त्या रसात आपण कोरस केला पाहिजे. कोरस जरा थोडासा मला आक्रमक वाटला. उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला. माझा कृष्ण देखिला काय, माझा कृष्ण देखिला काय,
कोणीतरी सांगा गे सांगा सांगा कोणीतरी सांगा गे सांगा अहो कोणीतरी सांगा गे सांगा. श्वासाचं नियंत्रण अतिशय सुंदर. वारकरी भजन, संगीत भजन आणि लोकांना मनाला आनंद देणारं भजन आपलं आहे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. अतिशय सुंदर या ठिकाणी ज्येष्ठ एक गायक आहेत आदरणीय सदानंदजी सावंत माऊली आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत करेन. मी विनंती करतो आहे या मंडळाचा सन्मान करण्याकरिता श्रीयुत श्रवणजी सावंत माऊली आपण या आपल्या शुभ हस्ते आपण या मंडळाला आपण या ठिकाणी सन्मानित करतो आहोत. यानंतरची पुढील सेवा आहे हेरंब भजन मंडळ. आपण यानंतर सेवा करण्यासाठी त्वरित सज्ज राहायचं आहे. हेरंब भजन मंडळ मुख्य गायक असतील आदरणीय दत्तारामजी धावडे माऊली. अनुक्रमांक 5 हेरंब भजन मंडळ परीक्षकांच्या माहितीकरिता मुख्य गायकाचं नाव दत्तारामजी धावडे माऊली. धन्यवाद. यानंतर दुसऱ्या बाजूला आपण या ठिकाणी सत्कार सोहळे आहेत ते आपण घेतोय. मी विनंती करतो एका बाजूला आपण भजन मंडळ या आपण तोपर्यंत स्थानापन्न व्हा. आपल्याला वेळेला फार महत्त्व आहे. या ठिकाणी एक विशेष सन्मान आपण घेतो आहोत. स्वर्गीय ढोके मामा रेल्वे प्रवासी सांस्कृतिक व सामाजिक संस्था नोंदणीकृत उपरोक्त संस्थेचे आज अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत ज्याच्यामध्ये आवर्जून उल्लेख करेन या मंडळाचे सचिव योगेशजी जाधव माऊली आणि त्याचप्रमाणे उपाध्यक्ष नवीन पाटील खेमा माऊली. खऱ्या अर्थानं या भजन मंडळाच्या वतीनं या संस्थेच्या वतीनं श्री समर्थ कृपा भजन मंडळाचं कौतुक करताना त्यांना शुभेच्छा देताना रोख रक्कम 5,000 रुपये या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. आम्ही त्यांचं शतशः ऋणी आहोत, आभारी आहोत. कारण अशीच सामाजिक देण देणारी माणसं प्रत्येक मंडळाला जेव्हा लाभतील तेव्हा मंडळ ते आपल्याला उन्नती करताना दिसेल. खऱ्या अर्थानं स्वर्गीय ढोकेमामा रेल्वे प्रवासी सांस्कृतिक व सामाजिक संस्था ही संस्था जवळपास या रेल्वे प्रवासामध्ये 43 वर्ष परिपूर्ण करते. हे एक अभिमानाची बाब आहे. यांच्याकरिता एकदा जोरदार टाळ्या. आपण एका बाजूला लगेचच त्यांचा सन्मान करतो आहोत. मी विनंती करतो आहे आदरणीय अरविंदजी मोरे माऊली आणि सर्व पदाधिकारी आपल्या शुभ हस्ते या मंडळाचा आपण यथोचित गौरव करावा. स्वर्गीय ढोकेमामा रेल्वे प्रवासी सांस्कृतिक व सामाजिक संस्था अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांचं काम आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांची कार्यप्रणाली देखील उत्तुंग आहे. खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी अतिशय दुरून उपस्थित राहून या मंडळाला रकमेच्या स्वरूपात देखील सहकार्य केलेलं आहे. त्याचबरोबर आपली उपस्थिती देखील तितकीच महत्त्वाची आहे. आपण सन्मान करतो आहोत स्वर्गीय ढोके मामा रेल्वे प्रवासी भजन मंडळ सचिव आदरणीय योगेशजी जाधव माऊली आणि उपाध्यक्ष नवीनजी पाटील खेमा माऊली आपलं मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. यानंतरचा पुढील सन्मान असेल एका बाजूने आपण लगेचच या मी आपलं नाव पुकारतोय श्रीयुत विलासजी डिंगणकर माऊली. त्याचबरोबर त्यांच्या समवेत श्री साई प्रासादिक भजन मंडळाचे सर्व पदाधिकारी असतील. आपणास विनंती आहे श्रीयुत विलासजी डिंगणकर माऊली माझा आवाज आपणापर्यंत जातोय. आपल्या सर्वच सहकाऱ्यांना घेऊन कृपया मंचावरती या. त्यानंतरचा पुढील सन्मान असेल जगदंबा ग्राफिक्स ज्यांचं आपण पाहतोय आज या कार्यक्रमासाठी हा जो आपण सदरा आहे याच्यावरती जो लोगो आहे हा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संकल्पनेनं साकार झालेला आहे. जगदंबा ग्राफिक्स अर्थातच सागरजी बद्रेके माऊली शिवशक्ती भजन मंडळ आपणास देखील विनंती करतो आहे आपण या. यानंतर या कार्यक्रमाला खास बदलापूरहून ज्यांची उपस्थिती लाभले ते हरिभक्त परायण शैलेशजी जाधव माऊली आपणास विनंती करेन आपण व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे श्री कल्पेशजी मोरे माऊली खास मालाड मुंबईवरून त्यांची उपस्थिती आहे. यानंतर आपणास त्यांचे विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो. चला आपण सन्मान करतो आहोत